अखेर मुंबईसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर, महिला होणार मुंबईची महापौर। मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर होतीये। मुंबईचं महापौर पद कुठल्या प्रवर्गाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मुंबईचा महापौर पुरुष होणार की महिला हे सुद्धा आता स्पष्ट झालंय। मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी आज मंत्रालयात आरक्षण सोडत सुरू आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोडत प्रक्रिया सुरू आहे। वेगवेगळ्या महापालिकांसाठी कुठे एससी, कुठे एसटी तर काही ठिकाणी ओबीसींसाठी आरक्षण निघालंय। त्यामध्ये मुंबईचं महापौर पद कुठल्या प्रवर्गाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर आरक्षण सोडतीत खुल्या वर्गाला म्हणजेच ओपन कॅटेगरीला मुंबईचं महापौर पद मिळणार हे स्पष्ट झालंय। तसंच मुंबईचं महापौर पद महिलेसाठी राखीव झालंय। ओपन कॅटेगरीतले महिलेला महापौर पद मिळणार आहे, त्यामुळे भाजपचा महापौर पद बसवण्याचा मार्ग मोकळा झालाय। परंतु या आरक्षण सोडत प्रक्रियेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईसाठी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीला महापौर पद मिळेल अशी अपेक्षा होती। सोडत प्रक्रिया सुरू असताना हे आक्षेप घेण्यात आल्यामुळे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे। एका राज्याच्या बजेट एवढं मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प असतो, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं। अखेर मागच्या आठवड्यात निकाल जाहीर झाले। 227 सदस्यांच्या मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 89 नगरसेवक निवडून आले। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळूनच महायुती म्हणून निवडणूक लढवली होती। शिंदेच्या शिवसेनेने 29 नगरसेवक निवडून आले, तर एकूण मिळून महायुतीची संख्याबळ 118 नगरसेवकांची आहे। त्यामुळे त्यांचा महापौर होणार हे स्पष्ट आहे। अधिक माहितीसाठी आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा NRS डिजिटल मीडिया।